नमस्कार, मी रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण या ठिकाणी टोमॅटोचा अगदी नवीन क्रिस्पी चटपटीत असा एक नाश्ता बनवत आहोत। हा नाश्ता खाल्ल्यानंतर लहान मुलं यासमोर बाजारातील चिप्स कुरकुरे खायचं पूर्णपणे विसरून जातील, एवढा हा नाश्ता चटपटीत लागतो। याला तुम्ही एकदा बनवून ठेवल्यानंतर 2 महिने आरामात खाऊ शकता। चला तर मग आजची ही रेसिपी अगदी सोपी आहे। रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर टोमॅटोचा हा चटपटीत नाश्ता बनवण्यासाठी मी या ठिकाणी 5 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत। तर हा नाश्ता बनवण्यासाठी टोमॅटो आपल्याला छान असे लाल बघून घ्यायचे आहेत। लाल टोमॅटो म्हणजे जास्त पिकलेले सुद्धा टोमॅटो यामध्ये वापरायचे नाही किंवा जास्त कच्चे सुद्धा वापरायचे नाही। लाल टोमॅटो पण थोडेसे असे कडक असतात ना, ते टोमॅटो आपल्याला यामध्ये वापरायचे आहेत। आता आपल्याला हे जे टोमॅटो आहेत यांना कट करून घ्यायचं आहे। तर एका टोमॅटोच्या मी या ठिकाणी 8 फोडी करून घेत आहे। आपल्याला या टोमॅटोंना मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरला बारीक करून घेण्याऐवजी हे जे टोमॅटो आहेत यांना किसणीने सुद्धा किसून याचा पल्प काढून घेऊ शकता। पण किसणीने टोमॅटो किसून घ्यायला थोडासा जास्त वेळ लागतो। त्यापेक्षा टोमॅटो जर आपण डायरेक्ट मिक्सरला बारीक करून घेतले ना, तर आपला वेळ सुद्धा वाचतो। तर तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही या ठिकाणी करून घ्यायचं आहे। आता मी या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे। आता आपण जे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत ते सर्व आता आपल्याला या मिक्सर जारमध्ये ऍड करून घ्यायचे आहेत। आणि आता आपल्याला याला मिक्सरला पाणी न घालता असंच याला बारीक याची एक प्युरी बनवून घ्यायची आहे। तर आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपण टोमॅटो जे आहेत ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। तर आता मी या ठिकाणी एक मोठं बाउल घेतलेला आहे। आता आपल्याला या बाउलवरती एक चाळण ठेवून घ्यायची आहे। आपण बनवून घेतलेली जी टोमॅटोची प्युरी आहे ती आपल्याला या चाळणीने व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे। तर आता आपण बनवून घेतलेली सर्व टोमॅटोची प्युरी आपण या चाळणीवरती टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याला या चाळणीने व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। म्हणजे यामध्ये काही टोमॅटोच्या बिया असतील किंवा ज्या टोमॅटोच्या साल आहेत त्या व्यवस्थित बारीक झालेल्या नाही, तर तो सर्व चोथा या चाळणीवरती तसाच राहील आणि आपल्याला अगदी स्मूथ अशी टोमॅटोची प्युरी भेटेल। तर आता आपण याला व्यवस्थित असं गाळून घेऊया। तर बघा, आपण याला व्यवस्थित गाळून घेतल्यानंतर उरलेला जो चोथा आहे तो चाळणीवरती तसाच राहिलेला आहे आणि आपल्याला अगदी स्मूथ अशी टोमॅटोची प्युरी भेटलेली आहे। आता टोमॅटोची प्युरी आपली तयार आहे। आता आपल्याला यामध्ये काही बेसिक मसाले ऍड करायचे आहे। तर सर्वात आधी आता आपण यामध्ये छोटा पाव चमचा हळद पावडर ऍड करून घेऊया। यामुळे काय होईल की आपल्या या नाश्त्याला रंग छान येईल। तर आपण यामध्ये छोटा पाव चमचा हळद पावडर ऍड केलेली आहे। आता त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा काळी मिरी पूड ऍड करायची आहे। काळी मिरी पूड ऍड करून झाल्यानंतर आपण यामध्ये छोटा पाव चमचा धनेपूड ऍड करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे। तर मी यामध्ये अर्धा चमचा मीठ ऍड करून घेतलेला आहे। आता सर्व मसाले ऍड करून झाले की त्यानंतर आपल्याला हे जे मसाले आहेत ते या टोमॅटो प्युरीमध्ये एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत। आता आपल्याला या टोमॅटो प्युरीमध्ये जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ ऍड करून आपल्याला याचा एक घट्टसर असा उंडा मळून घ्यायचा आहे। तर आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरत आहोत, त्यामुळे हे तर सर्वांसाठी खाल्लेलं अगदी पौष्टिक आहे। तर आता आपण यामध्ये सुरुवातीला 1 वाटी गव्हाचं पीठ ऍड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जसं लागल तसं पीठ यामध्ये ऍड करत जायचं आहे आणि याचा आपल्याला एक घट्ट असा उंडा मळून घ्यायचा आहे। तर आपण यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ ऍड करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये अजून गव्हाचं पीठ ऍड करण्याची गरज वाटत आहे। तर आता आपण यामध्ये अजून 3 ते 4 चमचे गव्हाचं पीठ यामध्ये ऍड करून घेऊया। तर हा नाश्ता आज आपण टोमॅटो आणि गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत, त्यामुळे लहान मुलांसाठी तर हा नाश्ता अगदी पौष्टिक ठरणार आहे। यामध्ये आपण बिलकुलही मैद्याचा वापर केलेला नाही। तर आता आपण याचा घट्ट असा एक उंडा मळून घेणार आहोत। तर हे पीठ आपल्याला जेवढं घट्ट मळून घेता येईल तेवढं घट्ट मळून घ्यायचं आहे, कारण आपण हा जो नाश्ता आहे तो 2 महिने स्टोअर करून ठेवू शकतो। तर यामध्ये जर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी असलं ना, तर आपला जो नाश्ता आहे तो बरेच दिवस असा छान असा कुरकुरीत राहतो। तर आता आपण यावरून 1 चमचा तेल ऍड करून घेतलेला आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हा जो उंडा आहे तो छान असा मऊ करून घ्यायचा आहे। तर आता आपण याला 2 मिनिटं छान असं मऊ करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला यावरून एक झाकण ठेवून हे जे पीठ आहे याला 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित असं भिजून द्यायचं आहे। आता पीठ भिजत आहे तोपर्यंत आपल्याला या नाश्त्यासाठी एक छान असा चटपटीत मसाला बनवायचा आहे। तर त्यासाठी मी या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये काही मसाले ऍड करायचे आहे। तर सर्वात आधी आपण यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ऍड करून घेतलेली आहे। यामुळे आपल्या या नाश्त्याला रंग छान येईल।
त्यानंतर आता आपल्याला यामध्ये छोटा पाव चमचा जिरेपूड ॲड करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये छोटा पाव चमचा काळी मिरी पूड सुद्धा ॲड करायची आहे। आता आपल्याला यानंतर यामध्ये छोटा पाव चमचा धनेपूड ॲड करायची आहे। धनेपूड ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये छोटा पाव चमचा चाट मसाला ॲड करायचा आहे। जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही ऐवजी आमचूर पावडर सुद्धा यामध्ये ॲड करू शकता। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये मॅगी मसाल्याचं जे छोटं पॅकेट असतं ते यामध्ये ॲड करायचं आहे, किंवा तुम्ही यामध्ये 1 चमचा सुद्धा मॅगी मसाला ॲड करून घेऊ शकता। आता मॅगी मसाला ॲड करून झाला की त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आहे। तर यामध्ये आपण चाट मसाला, मॅगी मसाला ॲड केलेला आहे, त्यामुळे तर आपला हा जो नाश्ता आहे तो छान असा चटपटीत बनतो। आणि असा चटपटीत फ्लेवरचा आणि त्याचबरोबर पौष्टिक असा हा नाश्ता जर लहान मुलांनी खाल्ला ना तर त्यानंतर ते यापुढे मार्केटमध्ये भेटतात ते चिप्स आणि कुरकुरे खायचं सुद्धा विसरून जातील। तर आता आपण हे जे सर्व मसाले आहेत ते एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। तर आपला हा नाश्त्यासाठीचा चटपटीत असा मसाला बनवून तयार आहे। तर आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठ सुद्धा व्यवस्थित असं भिजलेलं आहे। आता आपण त्याला पोळपाटावरती एकदा व्यवस्थित असं मऊ करून घेऊया। आता पीठ व्यवस्थित मऊ करून झाल्यानंतर आपण चपातीसाठी जेवढा उंडा घेतो ना तेवढा याचा एक उंडा घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं पोळपाटावरती गोल करून घ्यायचा आहे। आता आपण हा उंडा बनवून घेतलेला आहे। त्यानंतर याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याची एक चपाती लाटून घ्यायची आहे। आपण जशी रेग्युलर चपाती लाटतो ना तर त्या चपातीपेक्षा आपल्याला ही जी चपाती आहे ती थोडीशी पातळ लाटायची आहे। आपण ही जी चपाती जेवढी पातळ लाटून घेऊ ना तेवढा आपला हा नाश्ता छान असा कुरकुरीत होतो। आता आपण एकदम पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे। आता आपण तिच्या कडा अशा प्रकारे कट करून घेऊया आणि हिला आपण एक आयताकृती आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होईल की आपल्याला हा जो नाश्ता आहे त्याला आकार द्यायला थोडंसं सोपं जाईल। तर आता आपण याला व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे। जे उरलेलं कडांचं पीठ आहे ते आपण पुढच्या चपातीमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर एक काठी चमचा घ्यायचा आहे आणि त्याने अशा प्रकारे याला होल करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे याला होल करून घेतल्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आपण हा जो नाश्ता आहे तो तळायला तेलामध्ये टाकतो तर तो जास्त फुगणार नाही। तर आता आपण याला अशा प्रकारे थोड्या थोड्या अंतरावरती असे हे काटे चमच्याने होल करून घेतलेले आहे। त्यानंतर आता आपल्याला याच्या अशा प्रकारे पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। तर याच्या आपण अशा प्रकारे 6 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। आता पट्ट्या कट करून झाल्या की यामधल्या आपल्याला 3 पट्ट्या एकावरती एक ठेवून घ्यायच्या आहे। तर सुरुवातीची आपण एक पट्टी घेतलेली आहे। आता आपण दुसरी पट्टी त्यावरती अशा प्रकारे ठेवून घेणार आहोत आणि तिसरी सुद्धा पट्टी आपल्याला अशाच प्रकारे यावरती ठेवून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही 2 पट्ट्या सुद्धा एकावर एक ठेवून घेऊ शकता किंवा एक सिंगल पट्टीला सुद्धा कट करून घेऊ शकता। पण मी या ठिकाणी 3 पट्ट्या एकावर एक ठेवून कट करून घेत आहे, त्यामुळे काय होतं की आपला वेळ सुद्धा वाचतो। तर आता 3 पट्ट्या एकावर एक ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला याला त्रिकोणी आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे आपण याला त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेऊया। अशा प्रकारे 3 पट्ट्या एकावर एक ठेवून कट करून घेतल्यामुळे काय होतं की आपला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त नाश्ता तयार होतो। याला तुम्ही त्रिकोणी आकार देण्याऐवजी तुम्हाला आवडेल तो आकार सुद्धा देऊन घेऊ शकता। पण त्रिकोणी आकारामुळे काय होतं की तो हा नाश्ता जो आहे तो दिसायलाही छान दिसतो आणि त्यामुळे लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात। आता याला कट करून झाल्यानंतर आपल्याला याला अशा प्रकारे सुट्ट करून घ्यायचं आहे। आपण एकावर एक 3 पट्ट्या ठेवून घेतलेल्या होत्या, त्यामुळे आपला एकाच वेळेस 3 त्रिकोण कट करून झालेले आहेत। तर बघा आपला किती या ठिकाणी वेळ वाचत आहे। तर मी या ठिकाणी अशाच प्रकारे सर्व पिठाच्या चपात्या लाटून त्याचा हा नाश्ता कट करून घेतलेला आहे। आता नाश्ता आपला या ठिकाणी बनलेला आहे। आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। नाश्ता तळण्यासाठी आपल्याला तेल हे मध्यमच गरम ठेवायचं आहे। नाश्ता तळायला सोडल्यानंतर 1 मिनिटभर आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। त्यामुळे काय होतं की नाश्ता एकमेकांना चिटकत नाही आणि लगेचच आपल्याला 1 मिनिटानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करून घ्यायची आहे आणि लो फ्लेमवरती आता आपल्याला हा नाश्ता 2 मिनिटं छान असा तळून घ्यायचा आहे। याला आपल्याला जास्त डार्क रंग येईपर्यंत अजिबात तळायचं नाही। याला आपल्याला लो फ्लेमवरती तळून घेतल्यामुळे काय होतं की आपला जो नाश्ता आहे तो छान असा कुरकुरीत बनतो। तर आता आपण याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया। तर 2 मिनिटांमध्येच या ठिकाणी तुम्ही बघू शकता नाश्त्याला छान असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण याला लगेचच तेलामधून काढून घ्यायचं आहे। तर आता आपण याला लगेचच तेलामधून काढून घेऊया।
अशाच प्रकारे आता आपल्याला बाकीचा सर्व नाश्ता तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। तर बघा, छान असा कुरकुरीत आपला हा नाश्ता या ठिकाणी बनलेला आहे। आता आपण अशाच प्रकारे अजून थोडासा नाश्ता तळून घेऊया। आता थोडासा नाश्ता अजून तळून घेतल्यानंतर आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि आपण जो छान असा चटपटीत मसाला या नाश्त्यासाठी बनवून घेतलेला होता त्यामधला आपण अर्धा चमचा मसाला यावरती टाकून घेतलेला आहे आणि याला लगेचच मिक्स करून घ्यायचा आहे। हा जो नाश्ता आपण तेलामधून काढल्यानंतर नाश्ता गरम आहे त्यावेळेसच आपल्याला हा जो मसाला आहे तो याला लावून घ्यायचा आहे। गरम असल्यामुळे काय होतं की हा जो मसाला आहे तो छान असा या नाश्त्याला व्यवस्थित असा कोट होतो। तर आपण याला असा हा मसाला लावून घेतलेला आहे। आता अशाच प्रकारे आपण बाकीचा नाश्ता तळून घ्यायचा आहे आणि त्याला लगेचच आपण बनवून घेतलेला चटपटीत मसाला लावून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघितलं, अगदी झटपट असा आपला हा नाश्ता बनवून तयार होतो। यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, त्याचबरोबर टोमॅटो वापरलेले आहेत आणि सर्व घरगुती मसाले यामध्ये वापरलेले आहेत। त्यामुळे हा नाश्ता अगदी पौष्टिक आहे आणि लहान मुलांनी जर हा नाश्ता खाल्ला तर ते त्यानंतर मार्केटमधले चिप्स आणि कुरकुरे खायचं पूर्णपणे विसरून जातील। चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने तुमच्या मुलांसाठी हा पौष्टिक नाश्ता बनवून बघा। आजची ही रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील। अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी सोबत आपण पुन्हा लवकर भेटू। तोपर्यंत बाय, टेक केअर।